आई हा मी येतो. हा आई हा जरा इकडे पाय. वंस एकटेच आल्या? प्रकाश भाऊ नाही आले का? नाही दिसून राहिले म्हणून म्हणलं. आलेत ना, टपरीवर चहा पिऊ राहिले ते बाहेर. तर परत काय झालं आता? मुन्ने काय करू राहिलं तू? काय नाही, आता जेवण झालं, जरा बाहेर जाऊ राहिलो, काम आहे. ते नाही म्हणून राहिले मी. चारे काय झालं? काय एवढी चिडचिड करू राहिली? दादा, त्या बोराड्याच्या पोरीला लग्नासाठी मुलगा बघायला आला होता. मग काय मुन्न्याला टाइम नव्हता. मुन्न्याने याच्या मित्रांना सांगितलं फोनवर की तुम्ही त्या बोराड्याच्या पोरीला जे पोरग पाहायला आलेलं आहे ना, त्याला काही करून पळून लावा म्हणून. हे सगळं ऐकलं आमच्या यांनी. आणि मग हे स्वतः त्या पोराला सांगायला गेले की त्या बोराड्याच्या पोरीचं लफडं आहे म्हणून. मुन्न्याची मदतच करत होते ना ते. आणि यांनी काय केलं? यांनी त्या पोरीची बाजू घेतली. ती पोरगी किती चांगली आहे, तिचं एकही लफडं नाही असं सांगितलं यांनी त्या पोराला. यांचा अपमानच केला ना. आणि मदतच करत होते ना ते तुझी. आणि म्हणून आता ते घरी नाही येऊ राहिले, त्या तिकडं टपरीवर बसून चहा पिऊ राहिले ते. मी म्हटलं चला मी बोलते, तर मला काय म्हटलं माहितीये का? तुला जायचं तर तू जाय, तुझं तोंड काळ करा असं म्हटले ते मला. असं नव्हतं करायला पाहिजे रे मुन्ने. मुन्या तू अपमान केलास ना त्यांचा, मग आता जाय आणि त्यांची माफी माग बाबा. जाय बरं. ठीक आहे, जातो, घेऊन येतो त्यांना. मामा 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 घरी चला, सगळं सांगतो तुम्हाला. थांबा मामा, वाटेल ते बोलू नका. त्या पोरीचं एकही लफडं नाही. ठीक आहे ना? थांबलाय मामा बाहेर. आता नेहमी घराच्या बाहेर थांबणार मामा. मामा अहो, तसं मुद्दाम बोललो मी. सॉरी, चुकून फुटला. सॉरी हा, चुकून. चुकून कुठे बे? मुद्दाम फोडला ना तू तो ग्लास. पण आवाज झाला का नाही? लोकांचं लक्ष आपल्याकडे गेलं का नाही? तसंच मामा, मला काल माझ्याकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं होतं, म्हणून काल तुमचा ग्लास फोडला मी. म्हणजे हा, सांगतो काल मी काय म्हणलो. थांबा मामा, वाटेल ते बोलू नका. त्या पोरीचं एकही लफडं नाही. हा, पुढं काय म्हणलो? पुढं मामा मला कळू राहिलंय, पण मी खरं सांगू राहिलो, यांचं बाहेर एकही लफडं नाहीये. मामा 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 पुढं काय तुम्ही ऐकूनच नाही घेतलं ना, तसेच निघून गेले. पुढं काय म्हणतो? ओ काय नाव तुमचं? तुमच्याशी बोलू राहिलो. हे बघा, यांचं बाहेर एकही लफडं नाहीये, कारण यांची बाहेर अनेक लफडी आहेत.
आम्हा एका यादी सगळ्या लफड्यांची यादी आहे त्याच्यात नाव पत्त्या सकट आम्हा आता करता का लग्न करा लग्न करा 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 लग्न करा तुम्ही अहो पण मी करा लग्न नाही पण लग्न करा मी तर फक्त करा ना अहो, करा हो. नाही करायचंय मला. करून टाका ना काय होते नाही राहू द्या मला नाही करायचंय. त्याला काय होतं करून टाका ना राहू द्या करा नाही नाही नको करून टाका ना. थांबा, नाही, लग्न केल्याशिवाय जायचं नाही, नको. अहो, करा ना अहो, करून टाका ना लग्न नाही 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 कर अहो तुम्ही ऐकतच नाही एवढी लफडी आहेत का रे? नाही काही नाव मित्रांची घातली आहेत पण मला लग्न मोडायचं होतं मामा पण का रे त्या अनुष्का समोर माझा अपमान करायची काय गरज होती? काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल? तिनं फक्त माझा विचार करायला पाहिजे मामा कारण कारण तिला मी सांगून आणलं होतं की बघ बघ तुझ्या समोर कसं पूर्वाचं लग्न मोडून दाखवतो ते प्लॅन कोणाचा होता मामा माझा प्लॅन होता तुम्ही मध्ये का घुसलात पर आला तर आला सांगितलं पण नाही प्लॅन माझा होता ना मामा अरे पण मी तुला मदतच करत होतो ना. मला राग आला सॉरी आपलेच माणसं असे करायला लागल्यावर मग सॉरी. इट्स ओके मामा हा तुम्हाला लग्न मोडायचं होतं मला लग्न मोडायचं होतं लग्न मोडले मोडलं. हा बघा लग्न मोडल्याचा तुम्हाला थोड्याच वेळात कॉल येतो की नाहीत हा चार्ज फोन. पण का रे मुन्या नक्की फोन येईल ना? मामा लग्न मोडल्याचा जर थोड्या वेळात कॉल नाही आला ना तर नावाचा पराग कळमकर नाही हा ये कळमकर मी आहे तू निकम आहे. मामा या सगळ्यांमध्ये तुम्ही बाप आहात माझे मुन्या माझा मुन्या. चल चल घरी जाऊ. एक मिनिट मामा तुम्ही वा पुढे मी आलोच काय? ते कुठल्या कपाचे पैसे देतो अरे हे घे ना हे घे. हा दे. हा मामा गाडी नाही विकत घ्यायची ना कपाचे पैसे द्यायचे मी देतो आहेत ना? आहे हा असं काय पाहू राहिले हे काय घातलंस तू? हे कपडे कपडे हे असे कपडे का घातलेत तू पर्या? जरा स्टायलिश कपडे घालायचे ना. स्टायलिश हा अगं प्राध्यापक आहे मी स्टायलिश काय करू घालून काका टाईप प्राध्यापक दिसतोयस तू. पर्या आपण जेव्हा फिरायला जाऊ तेव्हा लोक काय म्हणतील आपल्याकडे बघून असे कपडे घातलेस तर? अगं पण मला आवडतात ना असलं घातलेलं हे बघ पर्या आपण कपडे फक्त अंग झाकण्यासाठी घालत असतो ना तर फॅशन इंडस्ट्रीज नसती ना या जगात. पण ती आहे ना. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं दुकानच चाललं नसतं बरोबर. पर्या आपण चांगले कपडे का घालतो की लोकांनी आपल्याला चांगलं म्हणलं पाहिजे आणि लोकांनी चांगलं म्हणल्यावर आपल्याला पण बरं वाटतं ना. हे बघ मला काही ऐकायचं नाहीये. मी तुला शॉपिंगला घेऊन जाणार आहे माझ्या चॉईसचे कपडे घेणार आहे आणि ह्याच्यानंतर तू तेच कपडे घालायचे. ओके ओके आता तू एवढं सगळं ठरवलंच आहे तर ओके. आय लव्ह यू सो मच. फोन आलाय घे ना मग.
का फोन करते आता? माहित नाही, उचलल्यावर कळेल ना. उचलू? चल. हॅलो, हॅलो, कुठे आहे तुम्ही? मी काही काम आहे का? हा, जरा भेटायचं होतं. तुम्ही आता तुम्ही असंच सांगा ना फोनवर. नाही ना हो, असं नाही सांगता येणार. ते भेटूनच सांगावं लागेल म्हणून विचारलं. एवढं अर्जंट आहे का? हा, आता जरा अर्जंट आहे. तुम्ही येऊ शकता का महालावर? महाल मध्ये आहे मी. हॅलो, अहो मी पण महालातच आहे. कुठे ते? काय बोलली पूर्वा? काहीतरी काम आहे म्हणली, भेटायचं म्हणले. तू जाणारच का? नाही, त्याच इकडे येणार आहे. अगं येणार आहे म्हणजे तिला वेळ आहे अजून. आता ती घरी आहे, मग ती तयार होईल, मग ती ऑटो पकडेल, मग घ्यायला वेळ आहे ना. तोपर्यंत आपण आरामशीर गप्पा करू शकतो. तिला सांगू का नकोय म्हणून? नाही, तिला सांगतोच नकोय म्हणून. सांगू? ऍक्च्युली सांगून टाक ना नको येऊ म्हणून. हा, अगं सांगून टाक नको येऊस. अगं पण ती या ना पूर्वा, या. सॉरी, ते मी इथे होते ना, इथूनच कॉल केलता. मला ते मी सांगत होते मी इथेच आहे ते. मलाही वाटलं तुम्ही फोन केला, घरी असाल. कट केला म्हणजे झाला कट फोन. मी अगं ये वर ये ना. म्हणजे तू खालीच होती इथंच होते. आणि यायला सांगितलं की पुराला बोलवू नकोस म्हणून. आणि तू खालीच होती. Oh my God. काम काय आहे? आमच्या घरी काहीतरी शिजू राहिलं. मटन का चिकन? म्हणजे काहीतरी कट करू राहिले आमच्या घरातले. रे बापरे, पुन्हा? ओ, म्हणजे ते चालूच आहे का तुमच्या घरात? हा ना, मला दोघांना पण खूप तापू राहिला या गोष्टीचा. मला तर असं वाटू राहिलं कशाला उगा लग्न मोडलं आपण. म्हणजे हे 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 माझ्या सोबत आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर काय झालं असतं काय माहिती. पण पूर्वा, हे कुठे ना कुठेतरी थांबायलाच हवं. काहीतरी सोल्युशन फाइंड आउट करायला पाहिजे ना आपल्याला. हा, तेच. आमच्यापैकी एकाचं जरी लग्न जुळलं ना तरी घरातले सगळे लग्नात बिझी होतील. मग ही भांडणं पण ते विसरून जाते. माझं तरी आता लग्न नाही होऊ शकत. माझं शिक्षण मला पूर्ण करायचंय ना. पण तुमचं एवढं छान जमलंय, मग यांनी पटापट गोष्टी करायला नको का? पटापट पुढची पावलं उचलायला नको का? सांगा बरं. एक मिनिट, पटापट म्हणजे आम्ही करू राहिलो ना प्रयत्न. प्रयत्न? काय प्रयत्न चालू आहेत तुमचे? काय नाही करत तुम्ही प्रयत्न वगैरे. यांनी त्यांच्या बाबांना सांगितलं आणि मग तुम्ही तुमच्या घरी यांच्याबद्दल सांगितलं. म्हणजे याच पुढाकार घेऊ राहिला ना. तुम्ही काय प्रयत्न केले? काही प्रयत्न नाही केले. अहो, एका खायच्या गोष्टी आहे का? ते पद्धतशीर बोलत जावं लागतं घरी. कधी? कसं? हा, पद्धतशीर म्हणजे कसं? तुम्हाला माहित आहे ना आमच्या इच्छा कशी आहे. ती चारू आत्या, तिला समजा मी म्हटलं की मला लग्न करायचंय, अर्जंट लग्न करायचंय, ती काय म्हणणार? एवढा उतावळी झाला का म्हणणार? घोड्यावर आला का म्हणणार? मग
तुम्ही ठरवा बरं, चारू आत्यांना लग्न करायचं का तुम्हाला करायचं आधी ते ठरवा. तुम्ही गप बसा हो. तुम्ही काय माझ्या लग्नावर पीएचडी करून राहिले का हो? भारी इंटरेस्ट तुम्हाला माझ्या लग्नात. करेल तेव्हा करेल, माझं बघेल मी. मी बोलू का? ऍक्च्युली पूर्वा बरोबर बोलतीये. काय? हा म्हणजे कदाचित आपल्याला तेच करायला लागणार आणि आपण तेच करायला हवं. मी एक काम करते, मी माझ्या बाबाशी बोलते, त्याला सांगते की तुझ्या घरच्यांशी बोलायला, म्हणजे गोष्टी पटापट पुढे सरकतील ना. हा करेक्ट आहे. बघा म्हणजे बघा अरे गेलं नाहीत अजून बाबा. इकडे आहे मी. काय झालं? डोकं दुखतंय का? अरे तुम्ही फंक्शनला जाणार होतात ना? खरं तर आता लवकरात लवकर आपल्यालाच फंक्शन करायचंय. असो बरं बाबा, तू परागच्या घरच्यांना लवकरात लवकर भेटणार आहेस, ओके? का का म्हणजे प्रॉब्लेम आहे म्हणून? काय प्रॉब्लेम आहे? तुला सगळं कळतंय अनुष्का, आणि तुला जर माहित नसेल तर मी सांगतो, मी परागच्या घरी जाणार नाही. लीलाधर बोराडे नावाची व्यक्ती आली होती इथे. त्यांच्याच घरातल्या मुलीशी लग्न ठरलं होतं ना परागचं. ते लग्न मोडलंय. आणि ते का मोडलंय माहिती होतं तुला? एक मिनिट बाबा, हे बघ, मला नाही माहिती त्यांनी तुला काय सांगितलंय, पण खरं कारण मला माहितीये. काय तुला माहित होतं? अनुष्का, ही एवढी मोठी गोष्ट लपवलीस तू आमच्यापासून? बाबा ऐकून घे, ती एवढी मोठी गोष्ट नाहीये. इट इज नॉट अ बिग इश्यू. गप्प बस. अक्कल आहे का तुला? अगं, कळत कसं नाहीये तुला? फार मोठे इश्यू नाहीये म्हणतेस. अगं लग्न होणार आहे तुमचं, कसं समजत नाहीये तुला पुढे होणारे प्रॉब्लेम्स? अरे पण तुम्ही ऐकून घ्या, एवढा मोठा इश्यू नाहीये. अगं अनुष्का, मी तुला हवं तसं वागू दिलंय, तुला हवं ते करू दिलंय, तुला हवं ते शिकू दिलंय. तुझं एका मुलाबरोबर अफेअर होतं, ते मोडलं. मी काय बोललो? तू म्हणालीस मला पराग बरोबर लग्न करायचंय. मी काय बोललो? नाही. पण आता माझं ऐकायचंय. जर पराग मध्ये खरंच प्रॉब्लेम असेल तर माझा या लग्नाला नकार आहे. माझा नकार आहे. कळतंय? बाबा, अरे तुला वाटतोय तसा काही प्रॉब्लेम नाहीये पराग मध्ये. एक मिनिट, हू म्हणजे? मी बोलतेय ना तुझ्याशी, ऐकतच नाहीये यार. काय ऐकायचंय? काय ऐकायचंय? हे बघ, काहीही बोलायची गरज नाहीये. यांनी 4 ठिकाणी चौकशी केलीये, आम्हाला सगळं कळलंय. काय? तुम्ही चौकशी? ओके, आता तुमचा मुलीपेक्षा जास्त इतरांवर विश्वास आहे, त्याला मी तरी काय करणार? वेडी आहेत किती माणसं? ती बोराडींकडची माणसं ठरलेलं लग्न मोडायला वेडी आहेत का? मुलीचं ठरलेलं लग्न मोडण्यासाठी तेवढंच मोठं कारण लागतं अनुष्का.
मी बाप आहे तुझा, एका मुलीचा बाप आहे मी. तू समजून घे ना. तू ऐकूनच घेत नाहीयेस यार. ऐक तरी तू माझं. अरे काय ऐकायचंय? मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला तुझं त्या मुलाशी लग्न करायचं नाहीये. दॅट्स फायनल.